हॅलो गाईज, तुमचं स्वागत आहे परेश बैल ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती। तर गाईज, आजचा थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की आपण कुठे चाललो आहे। तर आपण चाललो आहे कारल्याला, आई माऊलीचे पालखीला। तर सालाबादप्रमाणे यावर्षीसुद्धा आपण चाललो आहे आई माऊलीचे पालखीला। आणि आता 2 वाजलेत आणि ट्रॅफिक भरपूर असेल म्हणून आपण लवकर निघतोय, कारण की आपल्याला कसं पण करून 5 ते 6च्या दरम्यान आपल्याला वर गडावर पोचायचं आहे। आणि 5 ते 6 वाजता ती पालखी निघते आणि पूर्ण बेऱ्यान वगैरे फिरते। ही सगळी तुम्हाला मजा मस्ती दाखवतो आणि आपल्यासोबत आपले फ्रेंड्स आहेत, हे बघा। आणि आपली सुद्धा स्कूटी आहे। तर आपण सगळे आता निघूया, बघूया किती वेळ लागतंय, प्रवासात कसं काय होतंय, सगळं काही तुम्हाला अपडेट देतो व्हिडिओमध्ये, कंटिन्यू राहा। चला, कुठेही जाण्याआधी आपण गणपती बाप्पाला श्रीफल फोडूया। गणपती बाप्पा। तो गाईज, फर्स्ट स्टॉप घेतलाय आपण खोपोलीमध्ये आणि आता सध्या वाजल्यान 4 वाजल्यात आणि थोडा पाऊस पडायला सुरुवात झाली गाई। तिकडे थेंब असा पाऊस पडतोय आणि अजूनपर्यंत आपल्याला ट्रॅफिक अशी भेटली नाही। आता आपण घाट चढायला चालू करू, तो त्याच्या आधी आपण इकडे थंडा वगैरे पिऊन घेऊया आणि घाटात बघू आपल्याला ट्रॅफिक वगैरे आहे का। आणि खोपोलीमध्ये गाईज इकडे आहे ना, पूर्ण वातावरण चेंज झालं आहे, वारा असं सुटला आहे की गाडी चालवायला जमत नाही आणि थेंब पाऊससुद्धा पडतोय। तर चला आपण थंड पिऊन घेऊया। तर गाईज, भरपूर पाऊस पडायला लागला खोपोलीमध्ये, बघा हालत बेकार, जाम म्हणजे जाम पाणी पडतंय गाईज। पहिला पाऊस, आई माऊलीने सगळ्यांना भिजवला आणि डबल कपडे पण नाही लागले या। जाम म्हणजे जाम पाणी पडतंय, घाट चालू होईल आणि एक थेंब पडतंय, बाबा जाम मोठा थेंब पडतंय। आवाज येत असेल तुम्हाला। लांबच ठेवा, बिजूशी आहे आज। फायनली आपण आता आई माऊलीचे देवलाशी पोहोचलो। एकविरा माते की जय, आई माऊलीचा उदो उदो। साप पावसाने तडवला, पण फायनली आपण आता पोहोचलो। बघा, एंट्री पासूनच गर्दी सुरू झाली, ट्रॅफिक सुरू झाले। ट्रॅफिक तरी पाऊस आहे म्हणून जास्त काही ट्रॅफिक नाही आहे, नाहीतर इकडूनच जी ट्रॅफिक सुरू होते की बघायलाच नको, गाडी हालतच नाही अजिबात। पण पावसामुळे सगळी पब्लिक त्यांची पळाले, म्हणून आता आमची डायरेक्ट गाडी म्हणा तर वाटते वर अर्धे की झालं वरती डोंगरावर।
चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. गाडी तिकडे पार कुठलाही गैरमार्गाने आपल्याकडनं खपवून घेणार नाही. पोलीस प्रशासन आपले शर्थीचे प्रयत्न करते. ही यात्रा यशस्वीरित्या पार पडण्यासाठी त्यांना कुठलाही कठोर कारवाई करायला आपण भाग पाडू नका अशी मी कोणी सर्व नागरिक सर्व नागरिकांना
हॅलो गाईज, सर्वप्रथम तुम्हा सर्वांना जय एकविरा. आणि गाईज, काल तुम्ही बघितलंच असेल, पावसाने अक्षरशः पूर्णपणे वाट लावून टाकली आणि पालखी सोहळ्याला सुरुवात होताच पावसाने सुद्धा हजेरी लावली. त्यामुळे पालखी सोहळ्याला भरपूर अशी मजा आली नाही. आणि तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओमध्ये, भाविक भक्त पब्लिक लाखोच्या संख्येने आई माऊलीच्या पालखी सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी आलेले होते आणि दर्शनसुद्धा घेण्यासाठी आलेले होते. पण पावसामुळे त्यांचे सर्वांचे असे हाल झालेत की अक्षरशः म्हणजे चेंबाचेंबी, लेडीज आणि मुलींचे तर भरपूरच हाल झालेत. आणि आपले पोलीस प्रशासनसुद्धा खूप म्हणजे छान आणि भरपूर अशी साथ देत होते की सहकार्य करत होते की तुम्ही सांभाळून गडावरून खाली उतरा, पाय वगैरे घसरतोय आणि तुम्ही जिथे राहण्याची सोय केली इकडे जाऊन सुखरूपपणे राहा, असं पोलीस प्रशासन भरपूर असं मदत करत होते. भरपूर पावसामध्ये सुद्धा ते आपल्यासाठी उभे होते, तर त्यांचेसुद्धा धन्यवाद. आणि भरपूर अशा काही गोष्टी आहेत जे आपल्या गडावर अजूनपर्यंत म्हणजे झालेल्या नाही आहेत, त्यांचंसुद्धा लवकरात लवकर सोय म्हणजे उपलब्ध करून द्यावी अशी आपल्या बाल्यामामाला सुद्धा विनंती करतोय. बाल्यामामाने लवकरात लवकर बाल्यामामासुद्धा आपली ते गैरसोय आहे ती पूर्णपणे पार करून देतील अशी आशा बाळगतो. आणि हा गाईज, आपला कालचा हा जो व्लॉग आहे आई माऊलीचा, तुम्हाला सर्वांना कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओला आपल्या लाईक करा आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ व्हायरल करा. तर चला, भेटू आपण अशाच आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा.